नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. 2 फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा आहे. ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र मनापासून वाचलं आहे त्यांच्या हे लक्षात येईल की ज्यावेळी दत्तात्रेयांचे दुसरे अवतार गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपला कार्यकाळ संपवून शैल्य पर्वताकडे निघाले, तर गुरुचरित्रात असा उल्लेख आहे, आम्ही जातो शैल्य पर्वती, गुप्त होऊ मल्लिकार्जुनासी. जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे श्री शैल्य पर्वतावर, त्या ठिकाणी आम्ही जातो आणि आम्ही शिवलिंगामध्ये गुप्त होतो, असा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. अनेकांच्या ते लक्षात आलं नाही आणि येणार पण नाही. तर 2 तारीख आणि 5 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी भक्तांनी मनापासून सेवा करावी. तुम्हाला निश्चितच गुरु दत्तात्रेय नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कृपा आशीर्वाद देतीलच देतील. कारण 2 तारखेला आणि 5 तारखेला 2 ते 5 गाणगापूर यात्रा असते. 2 तारखेला नृसिंह सरस्वती स्वामी महाराज भीमा नदीच्या तीरावरून शैल्य पर्वतावर गेले, तो उत्सव असतो. परंतु 5 तारखेला महाउत्सव असतो. लाखो लोक गाणगापूरला येतात. अनेकांना हा कार्यक्रम माहीत नाही, इच्छा असूनही अनेकांना येता येत नाही. तर आपण भाविक भक्त आहोत, आपल्याला जशी जमल तशी जर आपण सेवा केली तर ती नृसिंह सरस्वती महाराजांपर्यंत निश्चित पोचेल. 2 तारखेला जेव्हा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी म्हणजे गुरुप्रतिपदेला गाणगापूर सोडलं, तर ते निघालेत असं समजून आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा घोष करू. आणि किंवा आपल्या घरात आपण 108 वेळा किमान नामस्मरण करू आणि गुरु दत्तात्रेय नृसिंह सरस्वती महाराजांना आपण निरोप देऊ. त्यानंतर गाणगापूरला गुप्त रूपाने जे नृसिंह सरस्वती महाराज असतात ते 3 आणि 4 तारखेला नाही असं समजायचं, कारण ते शैल्य पर्वतावर गेलेत. आणि पुन्हा 5 तारखेला महाराजांनी आपले जे 4 लाडके शिष्य होते, सिद्ध, नरहरी, नंदी आणि सायनदेव, या चौघांसाठी प्रसाद म्हणून 4 पुष्प पाठवली. ती पुष्प परत गाणगापूरला भीमा नदीच्या तीरे येतात आणि फुलरूपाने महाराज आले म्हणून पालखी जाती नदी किनारी आणि त्या पालखीतून ती फुलं आणली जातात. थोडक्यात की नृसिंह सरस्वती महाराज गुप्त रूपाने आजही गाणगापूरला आहेत असा त्याचा प्रत्यय आहे. सविस्तर आपण जर 51-52 अध्याय वाचला तर त्यामध्ये उल्लेख आहे. समजून घेतलं तर समजतं, बोटं फिरवलं तर काही समजत नाही. ज्यावेळी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी फुलाचा प्रसाद पाठवला 4 भक्तांसाठी, तर त्यावेळी सुद्धा आपण महाराज आलेले आहेत. मुळात महाराज गाणगापूरला आहेत, होते आणि राहणार आहेत. परंतु ह्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्याला अनुसरून आपण त्यांचं स्वागत सुद्धा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा साधा जप आहे. तो सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभर केव्हाही 108 वेळा असंख्य भाविकांनी केला तर ती तुमची सेवा नृसिंह सरस्वती महाराजांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. या छोट्या छोट्या सेवा करायच्या असतात. लोक ज्या सेवा करतात, ज्याने काय करावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आपण बऱ्याच वेळेला चुकीच्या मार्गाने जातो, ती सेवा फलदायी होत नाही. गुरुचरित्र बोटं फिरवतात. हल्ली संक्षिप्त गुरुचरित्र तोच कार्यक्रम, म्हणजे 100 मार्काचा पेपर सोडवला तर 35 पडतात. मुळात तुम्ही जर 25 मार्काचा पेपर सोडवला आणि पास होण्यासाठी 35 मार्क लागतात, ते कसे पडतील हे भक्ताच्या लक्षात येत नाही. संक्षिप्त म्हणजे देवाची फसवणूक, आपला आळसपणा आणि परमेश्वरापर्यंत ती सेवासुद्धा पोहोचत नाही. म्हणून मी वारंवार सांगतो, यापुढं पण सांगणार की खरोखरच जर गुरु दत्तात्रेयांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर आपण 2 तारखेला आणि 5 तारखेला जाताना आणि नृसिंह सरस्वती महाराज गुप्त रूपाने येताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करू. त्या दिवशी गुरु दत्तात्रेयांचा घरात फोटो असेल तर पूजा होईल. गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असला तरी पूजा करता येईल. सर्व अवतार एकच आहे. स्वामींची पूजा करा,
श्रीपाद श्री वल्लभांची पूजा करा, नृसिंह सरस्वती महाराजांची पूजा करा. तुम्हाला बरं वाटेल. आणि गाणगापूरला जे जाऊन आलेत त्यांनी गाणगापूर आपल्या डोळ्यासमोर आणा आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराज आपण शरण जाऊ आणि त्यांना सांगू, तुम्ही जरी शैल्य पर्वतावर जाऊन मल्लिकार्जुन लिंगात गुप्त झालेला असला तरी आजही तुम्ही गाणगापूरला आहात याचा भास होतो. आणि खरोखरच आजही गाणगापूरला नृसिंह सरस्वती महाराज आहेत. असंख्य अनुभव आले आहेत. अनुभव सांगायचे नसतात, अनुभवायचे असतात. म्हणून गाणगापूरला जाताना, गाणगापूरहून शैल्य पर्वतावर जाताना नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलंय, मठी ठेवी तो निर्गुण पादुका, पूर्वीतील तुमच्या मनोकामना, काही न करा हो अनमाना, प्रत्यक्ष देव तेथे असे. देव असलेलं गाव म्हणजे गाणगापूर. महाराजांनी निर्गुण पादुका ठेवल्या त्या मठामध्ये आणि महाराज शैल्य पर्वतावर जाऊन गुप्त झाले. ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी त्या पादुका डोळ्यासमोर आणा. मी काही फोटोही त्या निर्गुण पादुकाचे या व्हिडिओच्या शेवटी टाकत आहे, तेही पाहावेत. आणि नृसिंह सरस्वती महाराजांना आपण शरण जाऊ. त्या निर्गुण पादुकामध्ये महाराजांचा सगुण रूपाने वास होता, आहे आणि राहील. आम्ही असतो याच ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी, वसो माध्यानी मठाधामी गुप्त रूपे. गाणगा ग्रामी असे ख्याती, जो जाती तया स्थाना, तात्काळ पूर्ण होती मनोकामना, काही न करा हो अनुमाना, प्रत्यक्ष देव तेथे असे. देव असलेलं गाव गाणगापूर आहे. भविष्यात कधीतरी गाणगापूरला जाच आणि तिथं 2-3 दिवस राहा. सोयी गैरसोयीकडे पाहू नका. आणि मी सांगितल्याप्रमाणे पूर्वी की पायी एकदा संगमापर्यंत चालत जा. नामस्मरण करा नदीकाठी बसून संध्याकाळच्या वेळेस. उगीच इकडं तिकडं पळण्यापेक्षा गुरु दत्तात्रेयांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. एक दिवस जिथं नृसिंह सरस्वती महाराजांच्या विश्वदर्शन पादुका त्या कुमशीकर आम्ही जाऊन या. जिथं गुरुचरित्र ग्रंथ लिहिला गेला आहे त्या कडगंची गावाला जाऊन या. आणि एक दिवस नृसिंह सरस्वती महाराजांच्या सहवासात राहा. तिन्ही ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज आहेत. त्यांनाही आनंद होईल, आपला भक्त आलाय. आणि तिथं गेल्यानंतर काही उचापात्या न करता नामस्मरण जेवढं करता येईल ते करा. 3-4 दिवस जातील, पण तुमचं सेवा महाराज स्वीकारतील आणि तुमच्या सर्व कुटुंबाला अनेक प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होईल. कारण महाराजांनी गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय, जयाच्या घरी गायन गाती, त्याच्यावर माझी अतिप्रीती, व्याधीन होय त्यांचे घरी, दरिद्र जाय त्वरित दुरी, पुत्र पौत्राद्री त्या घरी शतायुष्य नांदतील. तर तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात 100 वर्ष सुखशांती समाधान लाभावं, तुम्हाला ते मिळावं आणि ते तुम्ही घ्यावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा जो जप आहे तो अत्यंत साधा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 2 तारखेला करा, 5 तारखेला करा. कामाचा व्याप नसेल, आवड असेल तर 2, 3, 4, 5 हे 4 दिवस जरी आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा हा जरी जप केला तरी तो नृसिंह सरस्वती महाराजांपर्यंत पोहोचल आणि त्यांचा तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल व्हावा अशी मी प्रार्थना करतो. नमस्कार.